नमस्कार, मी श्रुतिका। माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत झटपट असे एगचे ऑमलेट। तर अगदी कोणालाही करता येईल असे हे साधे सोपे आणि लगेच 5 मिनिटात होणारे अंड्याचे ऑमलेट। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी 3 अंडी गावरान घेतलेली आहे। तर गावरान अंडी ही थोडीशी ब्राऊन कलरची दिसतात। त्यानंतर एक बाउल घेऊन त्यामध्ये एक बारीक कट केलेला टोमॅटो घेतला। त्यानंतर एक मध्यम आकाराचा अगदी बारीक कट करून कांदा घेतला। त्यानंतर 3 बारीक कट करून मिरची घेतली। तर इथे मी माझ्या मुलीसाठी करते म्हणून मी मिरच्या 3च घेतलेल्या। तुम्ही चवीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकतात। आता हे मिश्रण छान मस्त मिक्स करून घेतले। चिमूटभर हळद टाकायची। त्यानंतर चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे। त्यानंतर पाव चमचा गरम मसाला टाकायचा। तुम्ही आवडीनुसार पावभाजी मसाला सुद्धा टाकू शकतात। आता त्यामध्ये एक एक करून ही अंडी आपण फोडून घेणार आहोत। तर अशा प्रकारे 3 अंडी आता ही ते मी फोडून घेतलेली आहे। त्यानंतर हे मिश्रण छान मस्त एकजीव करून मिक्स करून घ्यायचं। तर अशा प्रकारे छान मस्त फेटून घ्यायचं। फेस येईल तोपर्यंत हे मिश्रण फेटायचं आहे। तर बघा मिश्रण आपलं छान फेटून झालेलं आहे। आता त्यामध्ये पाव कप बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊया। पुन्हा एकदा हे मिश्रण छान मस्त मिक्स करून घ्यायचे। आता गॅसवरती तवा मी तपत ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती तेल छान अशा प्रकारे पसरवून घेतलेला आहे। तर गॅस आम्ही मध्यमच ठेवलेला आणि पूर्ण तव्यावरती अशा प्रकारे तेल पसरवून घेतलेले आहे। तव्यावर टाकायच्या आधी हे मिश्रण अशा प्रकारे व्यवस्थित ढवळायचे जेणेकरून खाली कांदा आणि मिरची तळाशी बसायला नको। आता हे मिश्रण अशा प्रकारे छान तव्यावरती पसरवून घ्यायचे। सांडशीच्या मदतीने हे मिश्रण अशा प्रकारे सगळ्या बाजूने पसरवायचे आहे। तर तवा अशा प्रकारे गोल फिरवला की हे मिश्रण छान मस्त पसरून जातं। तर बघा अशा प्रकारे तुम्ही चमच्याने सुद्धा करू शकतात, पण तुम्हाला सवय असेल तर सांडशीने सुद्धा असं केलं तर चालेल। 1 मिनिटभर हे आपल्याला शेकून घ्यायचे। तर मध्यम आचेवरतीच माझा गॅस आहे। आता उलटवताना सगळ्या बाजूने असा कलथ्याने ते आपल्याला कडा मोकळ्या करून घ्यायच्या। डायरेक्ट सराटा घालून तुम्ही केलं तर ते मुरण्याची शक्यता असते, म्हणून सगळ्या बाजूने सराटा घालून घ्यायचा जेणेकरून आपला ऑमलेट मुरणार नाही। बघा परफेक्ट। आता मस्त त्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा 1 मिनिटभर शेकून घ्यायचं। दुसऱ्या बाजूने सुद्धा मी हे ऑमलेट छान मस्त शेकून घेतले। तर बघा मस्त आपले ऑमलेट शेकून तयार आहे। तर असे आपले ऑमलेट हे तयार आहेत। तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, नमस्कार, धन्यवाद।